नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्कूल क्वालिटी असेसमेंट आणि ॲश्युरन्स फ्रेमवर्क स्कॉप या संदर्भातली आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आजचा हा आपला या संदर्भातला या सिरीजमधला पहिला व्हिडिओ असेल, ज्याच्यामध्ये आपण शाळांचं खातं कसं तयार करायचे, स्कूल रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. मित्रांनो, सध्या आपलं शिक्षक क्षमता वृद्धीचं प्रशिक्षण चालू आहे आणि त्याच्यामध्ये वारंवार हा स्कॉप किंवा शाळा गुणवत्ता मूल्यांकन या संदर्भात चर्चा होत असते. या संदर्भातलीच माहिती आपण बघणार आहोत. मित्रांनो, थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेऊया. NEP 2020 सुरू झालेला आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये सुरूसुद्धा झालेली आहे आणि या अंतर्गतच शाळा गुणवत्ता व आश्वासन आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यापूर्वी आपण शाळा सिद्धीचे गुण भरत होतो, ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 7 क्षेत्र असायचे आणि जास्तीत जास्त गुण 3 असायचे. तर त्याचप्रमाणे आता शाळा सिद्धीऐवजी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याचे आपल्याला गुणांकन करावं लागणार आहे. याच्यामध्ये 2 पद्धती आहे. सर्वप्रथम शाळांनी स्वयंमूल्यांकन करायचं आहे. स्वयंमूल्यांकन म्हणजे स्वतः आधी गुण द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर बाह्य मूल्यांकन करण्यात येईल, ज्याच्यामध्ये त्रयस्थ संस्था असतील किंवा वरिष्ठ पातळीवरून आपल्या शाळांचे जे मूल्यांकन केलेलं आहे त्याची पडताळणी होणार आहे. SCERTने 3 फेब्रुवारी 2025 रोजी SCERTने आदेश निर्गमित केलेला आहे आणि स्कॉप संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या यापूर्वीच 3 फेब्रुवारी 2025च्या आदेशामध्येच दिलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूल रजिस्ट्रेशन म्हणजे शाळांचं खातं कसं काढायचं, शाळांचं रजिस्ट्रेशन नोंदणी कशी करायची हे बघणार आहोत. शाळांची नोंदणी करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली जाईल. त्या लिंकद्वारे तुम्ही डायरेक्ट त्या शाळा नोंदणी फॉर्मवर जाणार आहात. आता मी क्रोम ब्राउझरमध्ये ही आपली दिलेली जी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ती लिंक टाकत आहे. इथे बघा, ही लिंक टाकलेली आहे. लिंक टाकल्यानंतर आपण शाळा रजिस्ट्रेशन फॉर्मवर जाणार आहोत. इथे मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम काय दिसते बघा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजेच SCERT पुणे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क. मित्रांनो, इथं आपल्याला 3 टॅब दिसतात, गुलाबी रंगामध्ये आहे. सर्वप्रथम आपल्याला खातं तयार करा किंवा जर तुमच्याकडे आधीपासून खातं असेल तर लॉग इन करा आणि पासवर्ड बदला विसरला असेल तर, असे 3 टॅब दिसत आहेत. मित्रांनो, जर तुमचे मुख्याध्यापक काहीही कारणास्तव बदली असेल किंवा रिटायरमेंट असेल बदलले असतील तर पंचायत समिती स्तरावर पत्र करून आपण त्यांच्या ईमेल आणि मोबाईल नंबरमध्ये बदल करू शकतो. आता आपण पहिल्या वेबसाईटमध्ये आपलं काम आहे. जर तुमच्याकडे खातं नसेल तर आपल्याला खाते तयार करा या टॅबमध्ये जायचं आहे. मित्रांनो, इथे ईमेल टाका. ईमेल टाकताना आपल्याला आपल्या शाळेचा किंवा आपल्या मुख्याध्यापकांचा जो ईमेल आहे जो चालू असला पाहिजे तो टाकायचा आहे. आता मी इथे आमच्या शाळेचा ईमेल नाही टाकत, आमच्या मुख्याध्यापकांचा ईमेल टाकत आहे. शाळेचा किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल इथे आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा या संकेतस्थळासाठी पासवर्ड लिहा. एक नवीन पासवर्ड तयार करा. तुम्ही काही पण करू शकता, pass@1234 अशा प्रकारे तुमच्या लक्षात राहील तो पासवर्ड. डबल टाकायचा आहे आपल्याला तिथे. नवीन पासवर्ड लिहून ठेवा कुठेतरी आणि आपला ईमेल जो असणार आहे तोच आपला युजर ID असणार आहे. इथे खाली गुलाबी रंगामध्ये खाते तयार करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो इथे ईमेल टाकलेला आहे त्या ईमेलवर आपल्याला एक लिंक प्राप्त होणार आहे. आता इथे मी खाते तयार करावर क्लिक करतो. त्याच्यानंतर आपल्याला जर ईमेल IDची पुष्टी करायची, इथे हाच ईमेल द्यायचा आहे का तुम्हाला ईमेल बदलायचा आहे. जर हाच द्यायचा असेल तर गुलाबी आणि जर ईमेल बदलायचा असेल तर जांभळ्या रंगाची लिंकवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. आता आपल्याला हाच ईमेल द्यायचा आहे. इथे बघा, आपल्या ईमेल IDची पुष्टी करण्यासाठी खात्री करण्यासाठी एक लिंक आपल्याला आपल्या जीमेलवर पाठवलेली आहे. मित्रांनो, ती लिंक इकडे डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल निळ्या. तुमच्या ईमेल पत्त्याची पडताळणी करण्यासाठी ही लिंक फॉलो करा. आता ही लिंक काय आहे तर आपल्या ईमेल IDची खात्री करण्यासाठी आपण नोंदवलेल्या ईमेल IDवर जो वैध असेल व्हॅलिड असेल एक ईमेल पाठवला आहे आणि ईमेलमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचा आहे. म्हणजे आपला जो ईमेल आहे तो व्हेरीफाय होणार आहे. तो व्हेरीफाय झाल्यानंतरच आपल्याला पुढच्या माहिती भरण्यासाठी टॅब उपलब्ध होणार आहे. जर तुम्हाला ईमेल आला नसेल तर तुम्ही पुन्हा ईमेल पाठवा यावर क्लिक करून आपल्या पुन्हा ईमेलवर लिंक मिळवू शकता. व्हेरीफाईड आपला ईमेल व्हेरीफाय झालेला आहे. आता इथे कंटिन्यू बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
जेव्हा आपण कंटिन्यू बटनावर क्लिक करतो तेव्हा आपल्याला आपल्या शाळेचा ईमेल शाळेचा UDIS ID, UDIS क्रमांक आणि मुख्याध्यापकांचा UDISमध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे. ही माहिती आपल्याला जेव्हा आपला ईमेल व्हेरीफाय होईल त्यावेळेस टाकण्यासाठी उपलब्ध होत असते. आपल्या शाळेचा UDIS आणि मोबाईल क्रमांक व्यवस्थित अचूकरित्या नोंदवा आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची माहिती मिळवा या टॅबवर क्लिक करायचं आहे. खाली पिंक टेप तयार झाली बघा. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा आपल्या शाळेच्या तपशिलाची खात्री करा. तुमच्या शाळेचा नाव, UDIS क्रमांक, जिल्हा, तालुका आणि केंद्र बरोबर असेल तर बरोबर आहे, नाहीतर मागे जा. बरोबर आहे, आपण बरोबर आहे क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे सर्व मानके आणि आपल्या शाळेचं नाव ज्याच्यामध्ये आपण इथे बघा शाळेची नोंद माहिती आणि त्याच्यानंतर मानके इथे दिसत आहेत. आता इथे शाळेची माहिती आपण शाळा बदलामध्ये क्लिक केल्यानंतर आपण UDIS वगैरे बदलू शकतो. इथे आपली 128 मानके जी आहेत ती संपूर्ण आपल्याला इथे दिसणार आहेत. आता ही मानके कशी भरायची आणि आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आत्ता आपण पूर्ण केलेलं आहे, हे मानके कशी भरायची, याच्यामध्ये गुगल ड्राईव्हमध्ये लिंक कशी पेस्ट करायची, गुगल ड्राईव्हमध्ये लिंक कशी तयार करायची आणि ती पेस्ट इथे कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. उदाहरणादाखल आपण समजा मानक क्रमांक 1 मध्ये गेलो तर आपल्याला मुख्याध्यापक 1.1.1 आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि SCRT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. आता कुठल्या स्तरावर आहे हे तुमचं, तर स्तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. ज्या स्तरावर असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्या संदर्भातली जी लिंक आहे ती आपल्याला गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला खाली शेवटी पेस्ट करायची आहे. इथे बघा आता खाली स्क्रॉल करतो जरा. इथे बघा स्तर 1, स्तर 2, स्तर 3, स्तर 4 हे 4ही वाचून घ्यायचं. तुमची शाळा ज्या स्तरावर असेल तिथे क्लिक करायचं आहे आणि पुरावे म्हणून गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला इथे पेस्ट करावी लागणार आहे. आता ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. आता ही मानके कशी करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.